नमस्कार मित्रांनो, निसर्गाने आपल्याला अनेक अद्भुत औषधी वनस्पतींची देणगी दिलेली आहे आणि त्यापैकी सर्वात महत्त्वाची आणि औषधी गुणधर्म असलेली वनस्पती म्हणजे निर्गुंडी. टक्कल असू देत किंवा केसगळती असू देत की सांधेदुखी, आमवात, संधिवात यांसारख्या अनेक दुर्धर आजारांवर उपयुक्त असणारी वनस्पती ज्याचं शास्त्रीय माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. निर्गुंडीच्या उपयोगी भागामध्ये निर्गुंडीची पानं किंवा खोड असेल किंवा मुळं असतील या सर्व प्रभागांचा वापर केला जातो. सांधेदुखी आणि आमवातावर निर्गुंडी अतिशय प्रभावीपणाने काम करते. आमवात म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस आणि त्याच्यामध्ये असणारी सांध्यांच्या ठिकाणची सूज असेल किंवा सकाळी येणारा विशेष जडत्व असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल, अशा लक्षणांवर वातदोषाचं शमन करून निर्गुंडी अतिशय प्रभावीपणाने काम करते. सायाटिकामध्ये बसताना किंवा चालताना त्रास होतो, कमरेपासून पायापर्यंत वेदना जाणवतात, झिंझिण्या येतात किंवा मुंग्या आल्यासारख्या भावना निर्माण होतात. या ठिकाणी वाताचं शमन अतिशय उपयुक्त प्रमाणे निर्गुंडी करते. निर्गुंडी टाळूवरील सूज कमी करते, केसांच्या मुळाच्या ठिकाणचं ब्लड सर्क्युलेशन सुधारलं जातं आणि केसांच्या मुळांना बळकटी देते. त्याच्यामुळे जे काही हेअर लॉसचे प्रॉब्लेम असतील किंवा टक्कल असेल अशा लोकांना सुद्धा निर्गुंडीसारखी वनस्पती अत्यंत उपयुक्त ठरू शकते.